नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचना आणि मतदार यादीवर आक्षेपांच्या दिवशी हरकती मान्य केल्यानंतर राजकीय दबावामध्ये शेगावचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी दिलेले निर्णय रातोरात बदली करून घेतले असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवारी शेगावात भव्य मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी पक्षपातीपणाचे काम केल्याने त्यांना निवडणूक काळात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेची निवडणूक ही येत्या काळात होऊ घातली आहे। दरम्यान संपूर्ण राज्यभरात मतदार यादीमधील घोळ, अवैध मतदान आणि चुकीची प्रभाग रचना हे मुद्दे विरोधकांनी उचलून धरले आहेत। यामध्ये शेगावातही हाच मुद्दा प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून धरला जात आहे। प्रभाग रचना आणि मतदार यादीवरील आक्षेप घेण्याच्या दिवशी नागरिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करीत मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी शासकीय नियमानुसार हरकती मान्य करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र ते आश्वासन पूर्ण न करता राजकीय दबावात निर्णय फिरवण्याचा आरोप करीत विरोधकांनी आता रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे। यामध्ये आज शनिवारी महाविकास आघाडीकडून स्थानिक गांधी चौकात नगरपालिका समोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। या शेगाव शहरातील नगर परिषदमध्ये लोकशाहीला काळिमा फासण्यासारखा अतिशय प्रकार झालेला आहे। एकाच पक्षाच्या किंवा एकाच गटाच्या बाजूला निर्णय देऊन इतर स्थानिक मुख्याधिकारी मॅडमने संपूर्ण जनतेवर आणि लोकशाहीवर एक प्रकारे अन्याय केलेला आहे। आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आपण प्रशासनातील अधिकारी असता, प्रशासनातला अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो सर्वसामान्य जनतेचा असतो आणि अशातच तुम्ही जर कुठल्या एखाद्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या दबावात येऊन जर असा जनतेवर विश्वासघात करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्यावं, हे लोकशाही आहे। आज कुठला पक्ष सत्तेत असतो, कुठला पक्ष सत्तेत नसतो। आपण कायम शासनाच्या सेवेत आहात, त्यामुळे आपण जनतेचे सेवक राहावे, आपण भाजपचे सेवक बनू नये असं मी वंचित बहुजन आघाडीकडून शिव मॅडमना असं आवाहन करतो। आणि हा जो झालेला निर्णय आहे शेगाव शहरातील हा एकतर्फी झालेला आहे। लवकरात लवकर त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आज जो सर्वपक्षीय मोर्चा आहे, प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, UBT, वंचित बहुजन आघाडी, प्रहार असे सर्वच जे पक्ष आहेत, लोकशाहीला मानणारे पक्ष आहेत, या पक्षांनी या अनुचित प्रकाराबद्दल आज हा आवाज उचवलेला आहे। तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून त्वरित यावर उपाय करावा आणि न्याय द्यावा। धन्यवाद। होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घोळ शेगावामध्ये नसून सगळ्या संबंध महाराष्ट्रामध्ये घोळ आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी असो, वंचित असो, मनसे असो, प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। परंतु शेगाव नगरपालिकेमध्ये 17 तारखेपर्यंत, 17 ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरती तुमच्या हरकती घ्या, त्याच्यावरती अर्ज दाखल करा ही तारीख नगरपालिकेने दिलेली होती। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी त्या प्रभागातल्या सगळ्या अडचणी मुख्याधिकारी नगरपालिका शेगाव यांना त्या लेखी तोंडी स्वरूपात देण्यात आल्या होत्या आणि त्याची सुनवाई 27 ऑक्टोबर रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी नोटीस बोर्डवर पेपरमध्ये जाहिरात देऊन त्याच्याकरता SDO खामगाव आणि मुख्याधिकारी शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ते होणार होती आणि त्या सुनावणीकरता आम्ही सगळे लोक, सगळे पक्ष त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्याच्यामधल्या काही खूप साऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये 500,000 मतदार या प्रभागातून त्या प्रभागामध्ये गेलेले होते। त्या सगळ्या अर्ज आम्ही तिथे दिलेले होते। परंतु त्याच्यामधली एक प्रमुख मागणी अशी होती की प्रभाग क्रमांक 4 मध्ये जिथे गजानन महाराज संस्थांची पार्किंग झालेली आहे त्या ठिकाणची खलवाडी परिसर हा प्रभाग 4 मधून गेल्या 8 वर्षापासून प्रभाग 2 मध्ये राहायला गेलेला आहे आणि मातंग वस्ती ही म्हाडा परिसरामध्ये प्रभाग 7 मध्ये राहायला गेलेली आहे। तर हे यांना जाऊन जवळपास 8 ते 10 वर्ष त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांचं राशन कार्ड त्या ठिकाणी बनलेलं आहे, त्यांचा ॲड्रेस प्रूफ त्या प्रभागामध्ये बनलेला आहे आणि ते एक बल्क मतदान होतं। जवळपास खलवाडीचं मतदान हे 800,000 असेल आणि मातंग वस्तीचं म्हाडामध्ये गेलेलं मतदान हे 300-400 मतदान असेल। एवढ्या बल्क प्रमाणावरती ते मतदान त्या ठिकाणी गेलेलं असताना प्रभाग 4चा नगरसेवक त्यांना न्याय देऊ शकत नाही। त्या भागातले जे विषय असतील ते त्या भागातल्या नगरसेवकांनी मांडले गेले पाहिजेत आणि त्या वस्तीमध्ये ते मतदान केलं पाहिजे अशी आमची ती प्रमुख मागणी होती। परंतु मुख्याधिकाऱ्यांनी 27 तारखेला आम्हाला शब्दशः GR दाखवून ही तुमची मागणी कशी रास्ते आहे आणि कशी GR नुसार ही मागणी योग्य आहे
हे आम्हाला त्या ठिकाणी एक 10-20 लोकांना सांगितलं आणि ती मागणी आमची जी होती ती त्यांनी मान्य केली. आम्हाला त्यांनी GR दाखवला की ही तुमची मागणी रास्त आहे आणि यानुसार प्रभाग 4चं खलवाडीचं मतदान हे प्रभाग 2 मध्ये गेलेलं आहे आणि म्हाडाचं मतदान मातंग वस्तीचं हे प्रभाग 7 मध्ये गेलेलं आहे. हे त्यांनी आम्हाला सर्व लोकांच्या समोर मान्य केलेलं असताना तिथं नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असताना परत 30 तारखेला असं काय घडलं, असं काय त्यांच्यावरती दबाव आला किंवा असं कुठलं यंत्र किंवा असं कुठलं हे त्यांच्या समोर आलं की त्यांनी ते मतदान परत प्रभाग 4 मध्येच ठेवलं, हे आम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे. हा महाविकास आघाडीवरती वंचित आणि प्रहार आमच्यासोबत असलेला शरद पवार पक्ष असो, शरदचंद्र पवार पक्ष असो, राष्ट्रवादीचा किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना असो, आमच्या या विरोधीत असलेल्या पक्षांसोबत हा या अधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांचा पक्षपात आहे आणि या पक्षपात त्यांनी केल्यामुळे अजून निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही आहे. आणि जर निवडणुकीला सुरुवात झालेली नाही या अनुषंगाने हा पक्षपात करणारा अधिकारी जर या ठिकाणी असेल तर होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढावी की नाही लढावी, आम्हाला विरोधांसोबत 2 हात करायचे आहेत, आम्हाला लोकांच्या घरी जाऊन मतदान मागायचं आहे आणि या प्रशासनाविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे. आम्ही नगरपालिकेपासून तर तहसीलपर्यंत जवळपास 2 ते 3 किलोमीटर इथं चालत आलेलो आहोत आणि गावाला सुद्धा आम्ही जागृत केलेलं आहे. हे असे निकृष्ट अधिकारी या ठिकाणी नसावे, त्यांना 2 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाडण्यात यावं किंवा त्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःवरून शेगाव संत नगरीचं हे गाव आहे या ठिकाणी असा अधिकारी आम्हाला नसावा. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की यांनी त्यांना मुख्यालयी त्यांना अटॅच करण्यात यावं आणि इथं फ्रेश आणि जिथं कुठेही इथं संबंध न जपणारा अधिकारी या शेगाव नगरपालिकेला देण्यात यावा, ही आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि या मागणीसाठी शेगावातील सगळे प्रमुख घटक, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, शिवसेना असेल, वंचित आघाडी असेल किंवा प्रहार असेल, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे. आम्हाला हा मुख्याधिकारी नसावा.